तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 6 सप्टेंबर पहिली शिफ्ट आहे. या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो. ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फिल करायची आहे. ब्लँक विजिट्स होम्स अँड डॉक्टर वॉटसन ॲट देअर प्लेस. ओके, तर बघा या ठिकाणी विजिट्स आलेला आहे. विजिट्स आलेला आहे म्हणजेच सिंग्युलर वर्ब आलेला आहे. ओके, सिंग्युलर वर्बसोबत आपण सिंग्युलर सब्जेक्ट यूज करत असतो. ओके, म्हणजेच या ठिकाणी जो मेरी मॉसन आणि अ यंग वुमन हे दोन वेगवेगळे व्यक्ती नसून कोण आहेत, ही एकच आहेत. ओके, त्यामुळे आपण या ठिकाणी आता यूज करणार नाही. त्यानंतर बघा मेरी मॉटसन हायफन या ठिकाणी पण यूज करणार नाही. म्हणजे काही जॉईन वगैरे करायचं असलं तर हाय पण यूज करतो आपण. ओके, जॉईन करायचे असलं हायफन. त्यानंतर लिस्ट वगैरे इंट्रोड्यूस करायची असेल तर हा कोलन यूज करतो. ओके, लिस्ट इंट्रोड्यूस करायची असेल तर. आणि जर एखाद्या व्यक्तीबद्दल विशेषतः सांगायची असेल तर कॉमा वापरून आपण काय करतो, विशेषतः सांगतो. म्हणून या ठिकाणी बघा मेरी मॉटसन जी काय यंग वुमन आहे ती काय करते, होम्स अँड डॉक्टर वॉटसनला विजिट्स करते. ओके, म्हणून चौथा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. पॅसिव्ह वॉइस तुम्हाला ऑप्शनमधून शोधायचा आहे. ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर बघा आधी तुम्हाला काय ओळखायचं आहे, टेन्स ओळखायचा आहे. बघा विल ही यूज द ब्रिज वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड. ओके, तर बघा या ठिकाणी विल आलेला आहे आणि व्ही वन आलेला आहे. ओके, सब्जेक्ट या ठिकाणी नंतर आलेला आहे कारण या ठिकाणी काय क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन आहे विचारला, त्यामुळे जो सब्जेक्ट आहे तो हेल्पिंग वर्बच्या नंतर आलेला आहे. बघा विल आलेला आहे आणि त्यानंतर व्ही वन आलेला आहे. ओके, विल किंवा शाल प्लस व्ही वन जर येत असेल तर तो कोणता टेन्स राहील, सिम्पल फ्युचर. ओके, सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, या टेन्सचा आपण पॅसिव्ह वॉइस करताना कसं होईल बघा, विल किंवा शाल प्लस बी प्लस व्ही थ्री. ओके, हा जो स्ट्रक्चर राहील हा तुमचा सिम्पल फ्युचरचा पॅसिव्ह वॉइसचा स्ट्रक्चर राहील. ओके, बघा ऑप्शनमध्ये कुठे मिळतं, विल बी यूज इथं पण आहे, विल बी यूज इथं पण आहे, विल बी यूज्ड इथं पण आहे आणि विल बी यूज इथं पण आहे. बघा चारही ऑप्शनमध्ये हा स्ट्रक्चर आलेला आहे. पण जर दुसरं स्ट्रक्चर जर म्हटलं तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवायचा आहे, ना की ॲक्टिव्ह व्हॉइस. ओके, त्यामुळं इज कन्स्ट्रक्टेड जो आहे हा ऑलरेडी पॅसिव्ह आहे ना, तो पॅसिव्हमध्येच राहील. तर बघा या ठिकाणी कुठं पॅसिव्हमध्येच आहे, इथं तर हा नाही, आपण दुसरं काही बनवू शकत नाही ना. ओके, इथंही नाही, त्यानंतर इथं पण नाही. बघा या ठिकाणी कसं आहे, जसंच्या तसंच आहे, म्हणजेच हे पूर्ण सेंटेन्स काय आहे, पॅसिव्हमध्ये आहे. ओके, बघा या ठिकाणी जरी पॅसिव्ह असलं तर त्याचा आपण पुन्हा ॲक्टिव्ह नाही करणार, कारण आपल्याला काय पॅसिव्ह बनवायचं आहे. म्हणून हे जे पॅसिव्हमध्ये आले ऑलरेडी दुसरं क्लॉज, हे क्लॉज आपल्याला काय करणे आहे, त्याच वॉइसमध्ये ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे. बघा माय ब्रदर नीड्स ब्लँक डिक्शनरी टू एनरिच हिज व्होकॅब्युलरी. म्हणजे व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी कशाची गरज आहे, एका डिक्शनरीची गरज आहे. ओके, तर बघा या ठिकाणी बघा जर नो आर्टिकल, या ठिकाणी नाऊन आहे त्यामुळे आर्टिकल येणार म्हणजे येणार, जर नाऊन नसलं तर आर्टिकल येत नाही. ओके, देन ॲन बघा ॲन का बरं येऊ शकत नाही, कारण हा स्वराने सुरुवात होत आहे का, या डीने सुरुवात होत आहे म्हणजे व्यंजनाने सुरुवात होत आहे. ओके, व्यंजनाने सुरुवात होत आहे त्यामुळे आपण काय यूज करणार, ए यूज करणार. ओके, द हा यूज करू शकत नाही कारण ही डिक्शनरी आहे एक सामान्य नाऊन आहे, म्हणजे कोणतीही डिक्शनरी आहे, स्पेसिफिक नाही आहे. ओके, जर स्पेसिफिक असती डिक्शनरी तर आपल्याला द यूज करावा लागला असता, पण या ठिकाणी एक कोणतीही जनरल डिक्शनरी आहे त्यामुळे आपण या ठिकाणी काय घेणार, ए घेणार. पहिलं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. नेक्स्ट बघा या ठिकाणी पण ब्लँक तुम्हाला भरायचे आहे. बघा इट इज द ड्युटी ऑफ कस्टम ऑफिसर्स टू ब्लँक द पासपोर्ट. ओके, तर या ठिकाणी बघा टू प्लस व्ही वन, टू प्लस व्ही वन म्हणजेच काय असतं, इन्फिनिटिव्ह असतं, इन्फिनिटिव्ह. ओके, इन्फिनिटिव्हच असतं. तर बघा टू प्लस व्ही वन आला तर इन्फिनिटिव्ह असतं आणि या ठिकाणी आपल्याला कशाची गरज आहे, इन्फिनिटिव्हची गरज आहे. तर बघा टू प्लस व्ही वन या ठिकाणी चेक्ड हा पण होणार नाही, चेकिंग हा पण होणार नाही आणि व्ही वन हा चेक पण होणार नाही. ओके, तर बघा पहिलं ऑप्शन तुम्हाला ॲज अ व्ही वन तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, म्हणजेच तुमचं काय होईल, टू प्लस व्ही वन इन्फिनिटिव्ह होईल. ओके, नेक्स्ट बघा
इडियम्स तुम्हाला ओळखायचे आहे. अ बिग शॉट. ओके, अ बिग शॉट म्हणजेच काय होईल या ठिकाणी, एखादी काय होईल, बिग डील. ओके, बिग डील, किंवा काय होऊ शकतं, एखाद्या व्यक्तीकडे लॉट ऑफ पॉवर होऊ शकतं. ओके, तर बघा, बिग डील किंवा एखाद्या व्यक्तीकडे जास्त पॉवर असणं, यासाठी काय असू शकतं, तर या ठिकाणी अ टाल पर्सन, मोठा पर्सन होऊ शकतं का, उंचीने नाही. बिग सिक्रेट पण या ठिकाणी नाही, आणि अ गुड हंटर पण या ठिकाणी घेऊ शकत नाही. तर काय असेल, अ बिग शॉट म्हणजेच ॲन इम्पॉर्टंट पर्सन. ओके, हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा, अँटोनिम तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. अंडरलाईन वर्डचं प्रोफाऊंडला अंडरलाईन केली आहे. बघा, एकदा जर आपण वाचलं तर, रीडिंग द थ्रू प्रोवोकिंग नॉवेल हॅड अ प्रोफाऊंड इम्पॅक्ट, ओके, ऑन हर. तर बघा, या ठिकाणी काय म्हणतात, प्रोफाऊंड इम्पॅक्ट ऑन हर, म्हणजेच काय, त्या नॉवेल रीड करून त्याच्यावर काय पडलं, एक खोलवर प्रभाव पडला म्हणा, किंवा ते रीड करून त्याच्या मनावर काय खूप मोठा परिणाम पडला, असं या ठिकाणी आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. ओके, खूप मोठा या अर्थाने, म्हणजेच खोलवर प्रभाव पडला या अर्थाने घ्यायचा. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये बघा, खोलवर प्रभाव म्हणजे खूप मोठा प्रभाव, म्हणजे त्याच्या विरुद्ध काय होईल, वरवर होईल ना, वरवर प्रभाव. ओके, वर किंवा वरवरचा. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये डीप म्हणजेच काय होईल, खोल होईल. इंटेन्स म्हणजे काय होईल, तीव्र. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय होते, एक्सटेन्सिव्ह म्हणजे विस्तृत होते. ओके, आणि सुपरफिशियल म्हणजे काय होतं, वरवरचा. ओके, त्यामुळे आपल्याला तिसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. ओके, तर बघा मित्रांनो, ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहे. बघा, द पार्सल ब्लँक टू द रॉंग ॲड्रेस. ओके, जनरली जर बघितलं तुम्ही तर पास्टचं समजून, सिम्पल पास्टचं समजून डिलिव्हर घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी, किंवा वॉज डिलिव्हरिंग कंटिन्युअसचं समजून. ओके, पास्ट कंटिन्युअसचं समजून तुम्ही वॉज डिलिव्हरिंग पण घेऊ शकता. पण बघा, द पार्सल या ठिकाणी काय, या ठिकाणी सब्जेक्ट आहे, आणि सब्जेक्ट हा काय असतं, त्या वाक्याचा डुअर असतं, म्हणजेच तो ॲक्शन करत असतं किंवा कृती करत असतं कोणती. पण बघा, द पार्सल, हा पार्सल काय कृती करू शकते का, कोणती ॲक्शन करू शकते का, नाही करू शकत. म्हणून जेव्हा कधी जो सब्जेक्ट आहे ॲक्शन करू शकत नाही, तेव्हा त्या ठिकाणी काय असू शकतं, तर तो पॅसिव्हचा त्या ठिकाणी स्ट्रक्चर असू शकतं, किंवा पॅसिव्हचा सेंटेन्स असू शकतं. म्हणून बघा, या ठिकाणी द पार्सल हा जर सब्जेक्ट आहे, तर तुम्हाला जो वर्ब आहे, वर्ब पण काय घ्यावं लागेल, पॅसिव्हचेच घ्यावं लागतील ना. पॅसिव्हचे वर्ब कसं असतं, बघा, हेल्पिंग वर्ब असतं जनरली, आणि काय असतं, V3 असतं. बघा, V3 कुठं दिसते, की ते बघा ऑप्शनमध्ये डिलिव्हर्ड या ठिकाणी V3 दिसत आहे, या ठिकाणी पण V3 दिसत आहे. ओके, पण द पार्सल हा काय सिंग्युलर असल्यामुळे आपण सिंग्युलर वर्ब पण घेणार. ओके, आपण प्लुरल वर्ब घेणार का, नाही, म्हणून हा या ठिकाणी घेणार नाही. तर जो दुसरा ऑप्शन राहील तो तुमचा काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, पास्ट टेन्स या ठिकाणी दिलेला आहे, आणि त्या ठिकाणी काय आहे, एक एरर आहे, आणि त्याला आपल्याला रेक्टिफाईज करायचं आहे, म्हणजे दुरुस्त करून ऑप्शनमधून तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. बरोबर. ओके, तर बघा, शी वॉक्ड इन टू द स्टेशन ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन लेफ्ट. म्हणजे या ठिकाणी बघा, दोन घटना आहेत, आणि दोन घटना असल्यामुळे एक घटना काय आहे, दुसऱ्या घटनेच्या अगोदर घडलेली आहे. ओके, एक घटना ही, एखादी घटना काय होत असेल, जर त्या घटनेच्या अगोदर दुसरी घटना घडत असेल, तर तेव्हा आपण काय यूज करतो, बघा, जर एखादी घटना भूतकाळात घडत असेल, पण त्या भूतकाळात घडणाऱ्या घटनेच्या अगोदर पण जर एखादी घटना घडत असेल, ओके, अगोदर पण एखादी घटना घडत असेल, तर ती आधी येणारी घटना जी असते, आधी घडणारी घटना, ती आपण कोणत्या टेन्समध्ये घेतो, पास्ट परफेक्टमध्ये. ओके, पास्ट परफेक्टमध्ये. आणि नंतर घडणारी घटना सिम्पल पास्टमध्ये. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर दोन घटना जर घडत असतील भूतकाळात, तर आधी घडणारी घटना पास्ट परफेक्टमध्ये असते, आणि नंतर घडणारी घटना कोणत्या टेन्समध्ये असते, सिम्पल पास्टमध्ये. तर बघा, या ठिकाणी शी वॉक्ड इन टू द स्टेशन, ती काय स्टेशनवर आली, पण स्टेशनवरून जी ट्रेन होती ती काय होती, निघालेली होती. ओके, म्हणजेच ट्रेन जी होती, ट्रेन ऑलरेडी काय निघाली होती, म्हणजे पहिले कोणती घटना झाली, ट्रेन निघण्याची घटना आधी झाली ना. म्हणून या ठिकाणी तुम्हाला जो हा क्लॉज आहे, याला तुम्हाला कोणत्या
म्हणजे कोणत्या टेन्समध्ये घ्यावं लागेल तर पास्ट परफेक्टमध्ये. ओके, तर बघा पास्ट परफेक्ट कुठं आहे, तर ट्रेन लेफ्ट हा आहे का, नाही आहे. विल लिव्ह हा पण नाही आहे. ओके, आणि बघा या ठिकाणी ट्रेन हॅड लेफ्ट या ठिकाणी पास्ट परफेक्ट आलेला आहे, म्हणून तुमचं पहिलं जे ऑप्शन राहील ते बरोबर राहील. ओके, बघा या ठिकाणी पण तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. बघा शी ब्लँक फ्रेंच ॲक्सेंट. ओके, तर बघा हा जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर हा एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे स्वामित्वदर्शक सेंटेन्स आहे. आणि या स्वामित्वदर्शक सेंटेन्समध्ये जो वर्ब असतो तो ॲज अ मेन वर्ब या ठिकाणी यूज केला जातो. आणि स्वामित्वदर्शकवाल्या सेंटेन्समध्ये हॅव, हॅज किंवा हॅड यूज केला जातो. ओके, म्हणून बघा, आणि हे तिन्ही जर सेंटेन्समध्ये आले तर त्या ठिकाणी ॲज अ मेन वर्ब म्हणून ते काम करत असतात. ओके, मेन वर्ब. तर बघा या ठिकाणी शी हा काय सब्जेक्ट आहे, आणि सब्जेक्टनुसार आपल्याला काय घ्यावं लागेल, वर्ब घ्यावं लागेल ना. तर बघा शी नुसार आपण काय घेणार या ठिकाणी, हॅज घेणार. सिंग्युलर असल्यामुळे आपण सिंग्युलर वर्ब पण घेणार. ओके, हॅव या ठिकाणी येणार नाही, हॅविंग पण येणार नाही, आणि विल बी हॅविंग पण या ठिकाणी येणार नाही. हॅव हा कशासाठी यूज केला जातो, हा प्लुरलसाठी. ओके, प्लुरलसाठी, आणि सिंग्युलरसाठी हॅज. ओके, त्यामुळे या ठिकाणी तिसरा ऑप्शन बरोबर असेल. नेक्स्ट बघा, आर्टिकल तुम्हाला फिल करायचे आहे. तर बघा ही ऑर्डर हिम टू लिव्ह ब्लँक रूम अँड फॉरबेड हिम टू रिटर्न. बघा त्याने काय केलं, त्याने ऑर्डर दिलं की त्याला त्या रूममधून काय करायचं आहे, निघायचं आहे. निघायला ऑर्डर दिलं, आणि कुठून, रूममधून. आणि काय म्हटलं की पुन्हा यासाठी काय केलं त्याने, फॉरबेड केलं, प्रतिबंधित केलं. ओके, तर बघा या ठिकाणी ॲन तर या ठिकाणी येणार नाही. ओके, कारण हा स्वराने सुरुवात नाही याची. नो आर्टिकल केव्हा घेत असतो आपण, जेव्हा नाऊन जर नसेल या ठिकाणी, नाऊन नसतं तर आपण त्या ठिकाणी काय नो आर्टिकल घेतला असता. पण या ठिकाणी नाऊन असल्यामुळे आपण नो आर्टिकल घेणार नाही. त्यानंतर बघा राहिलं द आणि अ. ओके, जर द केव्हा घेतो आपण, एखादा जो नाऊन आहे तो जर स्पेसिफिक असेल. ओके, स्पेसिफिक जर असेल तर त्या ठिकाणी आपण दचा यूज करतो. ओके, तर बघा ही जी रूम आहे, रूम स्पेसिफिक वाटत आहे का तुम्हाला, नक्कीच. ओके, कारण त्याने काय केलं आहे की त्या रूममध्ये, नेमकी जी रूम आहे त्याच रूममध्ये काय केलं आहे, त्याने यायला प्रतिबंधित केलं आहे. म्हणजे ही जी रूम आहे स्पेसिफिक आहे, त्यामुळे स्पेसिफिक असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय घेणार, द घेणार. ओके, ना की ए. ओके, नेक्स्ट बघा, अँटोनिम तुम्हाला या ठिकाणी शोधायचा विरुद्धार्थी शब्द, व्हेराइड. ओके, व्हेराइड म्हणजे काय होतं, विविधता. ओके, विविधता. ओके, तर बघा विविधतेच्या विरुद्ध काय होईल, समानता होईल. समानता किंवा एकजिन्सीपणा. ओके, एकजिन्सीपणा होईल. ओके, तर बघा या एकजिन्सीपणा किंवा समानतेसाठी कोणता वर्ड आलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, कशाचा, व्हेराइडच्या विरुद्धार्थी शब्द विविधता. तर विविधतेच्या विरुद्ध काय होईल, समानता किंवा एकजिन्सीपणा. तर बघा पेनफुल म्हणजे दुःखदायक किंवा वेदनादायक होईल का, नाही होणार. त्यानंतर सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित होणार का, नाही होणार. त्यानंतर डिस्टिंक्टिव्ह म्हणजे विशिष्ट होतं. ओके, विशिष्ट पण या ठिकाणी येणार नाही. तर काय येणार, होमोजेनियस. होमोजेनियस म्हणजे काय होतं, समान किंवा एकजिनस. ओके, त्यामुळे आपला तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, मिसस्पेल्ड वर्ड तुम्हाला ओळखायचं आहे. चुकीचं जे वर्ड आलेलं आहे या ठिकाणी मिसस्पेल्ड झालेलं ते ओळखायचं. ओके, तर बघा डायरेक्ट ऑप्शन आपण ओळखू. असिस्टन्समध्ये कोणती एरर वाटत आहे का स्पेलिंगमध्ये, नाही. ओके, देन कॅरेक्टर्समध्ये याच्यामध्ये पण नाही, आणि डिफिकल्टमध्ये पण एरर नाही. बघा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर बघितलं तुम्ही, ही जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय मिसिंग वाटत आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ऑर्डिनरी आपल्याला काय पाहिजे, ऑर्डिनरी पाहिजे ना. तर बघा या ठिकाणी जे आलेलं आहे तिसरं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ऑर्डिनरी बघा EXTRAORDINARY. ओके, ही झाली स्पेलिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरीची. हा जो आर आहे, आर या ठिकाणी काय मिसिंग आहे, त्यामुळे आपला जो तिसरा ऑप्शन राहील या ठिकाणी बरोबर राहील. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला ब्लँक भरायची आहे. बघा वी ओबे द ट्रॅफिक रूल टू सेव्ह अवर लाईफ. ओके, या ठिकाणी काय म्हणत आहे, आपली लाईफ सेव्ह करण्यासाठी काय ट्रॅफिक रूल पाळले पाहिजे असे म्हणत आहे. तर या ठिकाणी विल घेणार का आपण, विल जर घेतलं तर काय होईल,
आता तुम्ही जर ट्रॅफिक रूल नाही पाळले तरी चालेल, पण समोर पाळले पाहिजे असं या ठिकाणी होईल. ओके, त्यामुळे विल या ठिकाणी येणार नाही. देन पाडू शकता म्हणतं या ठिकाणी, वूड हा पण शक्यता दर्शवतं. ओके, त्यामुळे या ठिकाणी हे दोन्ही येणार नाही, तर काय शूड येईल. ओके, शूड म्हणजेच काय होईल आपल्या या ठिकाणी पाहिजे. ओके, शूडचा अर्थ काय होईल, पाहिजे होईल. आणि म्हणजेच काय होईल, वी शूड ओबे द ट्रॅफिक रूल, म्हणजे ते जे रूल्स आहेत ते रूल्स काय होईल, पाळायला पाहिजे असं या ठिकाणी होईल. ओके, त्यामुळे जे दुसरं ऑप्शन राहील ते तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी मिसस्पेल्ड वर्ड तुम्हाला ओळखायचं आहे, जे अंडरलाईन केले आहेत त्यात. ओके, बघा जर मार्च बघितलं या ठिकाणी पण कोणती एरर नाही. त्या ठिकाणी ट्रूप्स जर बघितलं, हे मार्च म्हणजे अभियान होईल, हे ट्रूप्स म्हणजे काय होईल, टोळी होईल. ओके, त्यानंतर बॅगेज म्हणजे सामान, या ठिकाणी पण कोणतीही एरर नाही. जर या ठिकाणी रिअर जर बघितलं, रिअरची स्पेलिंग कशी असते, REAR, रिअर म्हणजे मागची बाजू. ओके, रिअर मिरर वगैरे म्हणतो आपण, रिअर म्हणजे काय होते, मागची बाजू. तर बघा या ठिकाणी काय म्हणतं, द बॅगेज फॉलोड इन द रिअर ऑफ द ट्रूप्स, म्हणजे जे टोळीच्या मागच्या जो भाग होता टोळीचा, त्यांच्याकडे काय होतं, सामान होतं. ओके, तर हा मागच्या या अर्थाने घेण्यात आलेला आहे. ओके, मागे. तर बघा हा जी रिअरची स्पेलिंग आहे REER येणार नाही, तर त्या ठिकाणी काय येईल, REAR येईल. ओके, त्यामुळे तुमचं तिसरं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी प्रोवर्ब तुम्हाला ओळखायचे आहे. काय म्हणताय, वन शॅलो डझंट मेक अ समर. ओके, बघा या ठिकाणी वन शॅलो हा काय एक प्रकारचा पक्षी आहे, आणि हा पक्षी आल्यानंतर काय होत असतं, उन्हाळ्याला सुरुवात होत असतं, उन्हाळा. ओके, तर बघा या अर्थाने ही जे बनवले आहे प्रोवर्ब. ओके, तर बघा शॅलो डझंट मेक समर, म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं आहे की जो पक्षी आहे हा पक्षी आल्यावर समर येईलच असं नाही. ओके, समर येईलच म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात होईलच असे नाही. तर बघा जर 4 ऑप्शन बघितलं तर चौथ्या ऑप्शनमध्ये काय होत आहे की वन फॅक्ट डज नॉट प्रूव्ह समथिंग, म्हणजे एखादी जे फॅक्ट आहे ते काय करते की प्रूव्ह करू शकत नाही एखादी घटना, त्याला काय असू शकतं म्हणताय, एक्सेप्शन असू शकतं म्हणताय, त्या रूल्सला एक्सेप्शन असू शकतात. त्यामुळे हा जो या पक्षी आल्याने उन्हाळा येईलच असे नाही. ओके, त्यामुळे जे चौथी ऑप्शन राहील, चौथं ऑप्शन ते तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, एरर या ठिकाणी तुम्हाला ओळखायची आहे, आणि ते बरोबर करून तुम्हाला ऑप्शनमधून एक बरोबर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, या ठिकाणी 2 क्लॉज आहेत आणि 2 क्लॉज बट या कंजक्शनने जोडलेले आहेत. ओके, तर बघा बट या कंजक्शनने दोन्हीही मेन क्लॉज, ओके, मेन क्लॉज जोडण्याचं काम केले जातं. मेन क्लॉज किंवा त्याला आपण काय म्हणू, इंडिपेंडंट क्लॉज. ओके, इंडिपेंडंट क्लॉज. ओके, जेव्हा कधी मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज कंजक्शनने जोडले असतात, तर त्या कंजक्शनच्या आधी कधीही काय कॉमा येत नसतं, कधीही कॉमा त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून या ठिकाणी जो आहे बघा दुसरा ऑप्शन, जर पहिलं बघितलं तर या बटच्या अगोदर काय आलेलं आहे, कॉमा आलेला आहे, त्यामुळे हा जो सेंटेन्स राहील हा ऑप्शन हा चुकीचा राहील. त्यानंतर इथं पण काय आहे, बटच्या अगोदर कॉमा आहे, त्यामुळे हा पण चुकीचं राहील. तर बघा या ठिकाणी बटच्या अगोदर काय कॉमा वगैरे काही आलेला नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी काय घेणार, सेकंड ऑप्शन तुमचं करेक्ट घेणार. ओके, नेक्स्ट बघा, सेंटेन्स स्प्लिट इंटू 4 सेगमेंट, आणि एका सेगमेंटमध्ये काय आहे म्हणताय, ग्रामॅटिकल एरर आहे म्हणताय. ओके, तर बघा नो वन वॉन्टेड टू गो होम इन द एंड ऑफ द हॉलिडे, म्हणजेच सुट्ट्याच्या अगोदर, सुट्ट्या संपण्याच्या अगोदर कुणालाही घरी जायला आवडत नाही म्हणत आहे. ओके, तर बघा या ठिकाणी काय आहे, हा जो हॉलिडे आहे हा काय आहे, पॉईंट ऑफ टाईम आहे. ओके, पॉईंट ऑफ टाईम आहे. ओके, आणि पॉईंट ऑफ टाईम दर्शवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, ॲटचा यूज करत असतो. ओके, त्यामुळे या ठिकाणी इन येणार नाही, तर या ठिकाणी काय येईल, ॲट येईल. म्हणून तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील ते या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, क्वेश्चन टॅगचा हा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन टॅग करताना काय होतं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होत असतं क्वेश्चन टॅग, आणि निगेटिव्हचं क्वेश्चन टॅग काय होईल, पॉझिटिव्ह होईल. ओके, तर बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तर बघा आपल्याला क्वेश्चन टॅग घेताना आधी काय घेतो आपण, हेल्पिंग वर्ब, त्याला निगेटिव्ह बनवतो. तर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे नाही,
जर सेंटेन्स जर बघितलं तर हा सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये येत आहे, स्पीक V1 आहे ना, V1 असल्यामुळे आपण हा कोणता टेन्स घेणार या ठिकाणी, कोणता टेन्स असणार, सिम्पल प्रेझेंट. ओके, आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण हेल्पिंग वर्ब कोणते घेत असतो, डू किंवा डज. ओके, डू किंवा डज या ठिकाणी घेत असतो सिम्पल प्रेझेंटमध्ये. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला डू किंवा डजपैकी एक घ्यायचं आहे. ओके, तर डू केव्हा घेत असतो आपण, डू आय किंवा वी या प्रोनाउनसोबत घेत असतो. आणि डज केव्हा घेत असतो, डज हा ही, शी किंवा इट बरोबर काय घेत असतो आपण, डज घेत असतो. तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, यू आलेला आहे. तर यू सोबत काय घेणार आपण, डू घेणार ना, डूला निगेटिव्ह करणार, डूला निगेटिव्ह करून त्याला काय लावणार, प्रोनाउन लावणार. ओके, डू यू, सॉरी डोंट यू आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. हे बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे, डोंट यू आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क, म्हणून हे तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, अँटोनिम तुम्हाला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. फ्रेल म्हणजे काय होत असतं, फ्रेल म्हणजे होत असतं कमकुवत. ओके, कमकुवत किंवा कमजोर वगैरे. बघा, तर या कमकुवतच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होईल, कमकुवतचा विरुद्धार्थी शब्द मजबूत होईल ना, मजबूत. ओके, तर बघा मजबूतसाठी कोणता वर्ड आलेला आहे या ठिकाणी, ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक होईल का, नाही होणार. त्यानंतर मिरॅकल चमत्कारिक होईल का, नाही होणार. त्यानंतर काय इंटेलिजिबल म्हणजेच काय होईल, हुशार होईल का, नाही होणार. तर या ठिकाणी काय होईल, स्टर्डी म्हणजेच काय होतं, स्टर्डी म्हणजेच मजबूत होत असतं. ओके, त्यामुळे जे दुसरं ऑप्शन राहील ते तुमचं करेक्ट राहील. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला ॲडवर्ब भरायचं आहे. तर बघा, शी संग ब्लँक ड्युरिंग हर सोलो परफॉर्मन्स. ओके, सोलो परफॉर्मन्सच्या वेळी तिने काय गायलं, एक गाणे गायलं. आणि या ठिकाणी काय, या वर्बची विशेषता कोण दर्शवेल, या ठिकाणी ॲडवर्ब दर्शवेल, म्हणजेच ते गाणे कसे तरी तिने गायले असेल. ओके, तर बघा शांत राहून गाणे गाईल का, नाही राहणार. ओके, त्यानंतर न समजण्यालायक गाणं गाईल का, नाही गाणार. त्यानंतर उद्धटपणे गाईल का, नाही गाणार. ओके, तर तिने कसं सुंदर गाणे गायले म्हणजेच ब्युटिफुली गाणे गायले, म्हणून तिसरं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा, अंडरलाईन पार्टमध्ये तुम्हाला एरर शोधायचं आहे आणि ती दुरुस्त करायची आहे. ओके, तर बघा, द फर्निचर इन द लिव्हिंग रूम आर अरेंज्ड. ओके, तर बघा या ठिकाणी द फर्निचर हा सब्जेक्ट आलेला आहे आणि सब्जेक्टनुसार आपल्याला काय पाहिजे राहतं, वर्ब पाहिजे राहतं ना. तर बघा द फर्निचर हा नेहमी आपण काय घेत असतो, सिंग्युलर या अर्थाने घेत असतो. ओके, द फर्निचर हा नेहमी सिंग्युलर या अर्थाने घेत असतो, म्हणून त्या ठिकाणी काय येईल, सिंग्युलर वर्ब येईल ना, इजचा या ठिकाणी यूज केला जाईल, ना की आरचं. ओके, त्यामुळे जे चौथं ऑप्शन राहील या ठिकाणी बरोबर असेल.